स्नूपगेट प्रकरणाच्या चौकशी समितीला यूपीएचाच घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विरोध केलाय। लोकसभा निवडणुकांचे निकाल लागण्यास आता केवळ 10 दिवस उरलेले आहेत। असं असताना घाईघाईत या प्रकरणाची चौकशी करण्याची गरज नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलंय। स्नूपगेट वरून यूपीए मध्ये फूट, काँग्रेसला मित्रपक्षांनी दिला घरचा आहेर। स्नूपगेट प्रकरणाची चौकशी करण्यास राष्ट्रवादीचा विरोध, नॅशनल कॉन्फरन्सनेही केला विरोध। स्नूपगेट प्रकरणी काँग्रेस पडलीये एकाकी। स्नूपगेट प्रकरण बाहेर काढून नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी काँग्रेसने खेळलेला डाव त्यांच्यावरच बुमरँग झालाय। मोदींवर राज्य पोलीस यंत्रणा वापरून एका महिलेवर पाळत ठेवल्याचा आरोप आहे। या प्रकरणाचं राजकीय भांडवल करण्यासाठी काँग्रेसने निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात प्रयत्न सुरू केला। स्नूपगेट प्रकरणी लवकर चौकशी समिती नेमण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला, मात्र मोदी अडचणीत सापडण्याऐवजी यामुळे काँग्रेसच अडचणीत सापडली। कारण सरकारच्या या निर्णयाला काँग्रेसचे मित्रपक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने विरोध केलाय। अब चुनाव अगले 10 दिनों में इसके नतीजे आने की तैयारी है और ऐसी परिस्थिति में हमारी सरकार के द्वारा अब कमीशन ऑफ इंक्वायरी बैठाना ये कोई उचित कदम नहीं होगा, ऐसा एनसीपी का मानना है। और इसके बारे में जो भी हमारे पार्टी की जो हमारी विचार है, हमारी राय है, हमारे पार्टी के अध्यक्ष शरद पवार जी ने फोन द्वारा हमारे देश के प्रधानमंत्री जी को हमारी राय बताई है। मोदींचे जवळचे मानले जाणारे अमित शहा यांनी गृहराज्यमंत्री असताना मोदींच्या आदेशावरून एका महिलेवर पाळत ठेवली होती, असा आरोप काँग्रेसने केला। याबाबतच्या एका संभाषणाची टेप गुजरातच्या काही पोलीस अधिकाऱ्यांनी कोर्टासमोर सादर केली, ज्यात पांढरी दाढी आणि काळी दाढी असा उल्लेख करण्यात आलाय। त्यावरून काँग्रेसने तर्क लावला की पांढरी दाढी म्हणजे नरेंद्र मोदी आणि काळी दाढी म्हणजे अमित शहा। याच प्रकरणावर यूपीए सरकार मोदींविरुद्ध चौकशी सुरू करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करते। ब्युरो रिपोर्ट, मी मराठी न्यूज, मुंबई। या बुलेटिनमध्ये पुन्हा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। पाहत राहा मी